इगतपुरीमध्ये मंत्री गिरीश महाजनांकडून पाहणी करण्यात आली आहे। महामार्ग आणि शहरातील विविध भागांमध्ये महाजनांनी पाहणी केली आहे। गिरीश महाजनांकडून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मार्गदर्शक सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत। उद्या नाशिकमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला। नाशिक आणि त्र्यंबकेश्वर भागामध्ये मुसळधार आणि ढगफुटी सदृश्य पाऊस पडू शकतो, त्यामुळे प्रशासन सतर्क झालेलं आहे। स्वतः पालकमंत्री गिरीश महाजन हे देखील आता सध्या रस्त्यावरती जे आहेत ते उतरून सगळ्या परिस्थितीची पाहणी करताना पाहिला। तर पालघरमध्ये मुसळधार पाऊस सुरू झालेला आहे। पालघरच्या घोलविरा परिसराला तलावाचं स्वरूप आलेलं आहे। घोलविरा परिसरातील अनेक रस्ते पाण्याखाली आलेले आहेत। तर आता बातमी आहे नाशिकमधून। नाशिकच्या कळवण तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय। नदी नाले ओढे दुथडी भरून वाहू लागलेले आहेत। रस्त्यावरून पाणी वाहू लागल्यानं नागरिकांना रस्ता ओलांडताना कसरत करावी लागते।